मित्रांनो नमस्कार। तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत चाकण शिक्रापूर रोडवर। श्रीपाद पाहू शकता, श्रीपाद स्पेशल मटकी मिसळ आणि मटकी भेळ। तर ह्या नवीन जो ब्लॉग आहे त्या ब्लॉग मध्ये आपण नवीन हॉटेलचा परिचय करून देणार आहोत आणि येथील जे फेमस मटकी असेल, मिसळ असेल, भेळ असेल, तर याची एक खासियत काय आहे त्यांच्या मालकाकडून आपण जाणून घेऊ। तर जाऊया आपण हॉटेलमध्ये। पाहू शकतो हॉटेलचा परिसर। तर इथे फेमस भेळ मिळते। पाहू शकता सुकी भेळ माझ्या मागे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हरायटी आहेत। स्पेशल लस्सी असेल, मिसळ पाव असेल, मटकी भेळ असेल आणि इथे स्पेशल चहा पण मिळतो मित्रांनो। तर हॉटेलमध्ये येऊन आपण नक्कीच व्हिजिट करावी। तर आपल्या मागे पाहू शकता गर्दी। ठीक आहे मित्रांनो नमस्कार। आज आपण श्रीपाद हॉटेलमध्ये आहोत। तर आणि जे इथले जे फेमस मिसळ आहे, वडापाव आहे, त्याची चव बघणार आहोत आणि आपण त्यांच्या जे हॉटेलचे जे सर्व आहेत त्यांचा थोडंफार माहिती घेणार आहोत। काय हॉटेलमध्ये खासियत काय आहे त्याबद्दल त्यांना विचारणार आहोत। नमस्कार सर। नसते जिद्द, कष्ट, इनामदारी हेच आपल्या हॉटेलचं उद्दिष्ट आहे। आणि समाधानी ग्राहक इथं आल्यानंतर प्रत्येक ग्राहक हे समाधानीच व्हायला पाहिजे ही आमची तत्परनिष्ठ असते। आणि एकदा आलेलं गिराईक ते परत यायला पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो। त्याच्याकरता आम्ही क्वालिटी द्यायचा प्रयत्न करतो आणि ही क्वालिटी आपण तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला कळेल की क्वालिटी आहे की नाही। तर पाहू शकता आपण त्यांनी पहिला जो शब्द मांडला, जिद्द आणि कष्ट। कष्टाच्या जोरावर त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे मित्रांनो। आणि ह्या चवी मागचं काय रहस्य आहे? चल मग सगळे घरगुती आमचे मसाले असतात, सगळे घरगुती आम्ही रेसिपी बनवतो आणि सगळे मसाले हे घरीच बनवलेले असतात। इथले फरसाण जे असते फरसाण स्वतः मी बनवतो। ते फरसाण सुद्धा पूर्ण शुद्ध तेलामध्ये आणि हिरा बेसनमध्ये बनवलेलं असतं। त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची हलगर्जीपणा आम्ही करत नाही। त्यामुळे क्वालिटीला आम्ही पहिलं महत्त्व क्वालिटी देतो। क्वालिटी, क्वांटिटी आणि रेट या तिन्ही गोष्टीला प्राधान्य दिल्यामुळे एवढं मोठं कस्टमर आमच्याकडे आज येतं मित्रांनो। आणि सांगितल्याप्रमाणे इथला चहा पण खूप प्रसिद्ध आहे। म्हणून चहाबद्दल काय सांगा? चहाला आम्ही स्पेशल गोकुळ दूध वापरतो आणि महाराष्ट्राची चहा वापरतो। त्याच्यामध्ये लिमिटेडमध्ये चहा पावडर असते, लिमिटेडमध्ये साखर असते। कस्टमरला जे लागतं कमी साखर, जास्त साखर, पुन्हा बिगर साखर लागतो, या सगळ्या त्यांच्या गरजा आम्ही भागवतो। त्यामुळे कस्टमर आमच्यावरती खुश असतो। मित्रांनो पाहू शकता आपण जे श्रीपाद हॉटेलचे जे सर्व आहेत त्यांच्या मार्फत आपण या हॉटेलची माहिती घेतलेली आहे। तर आपण येथील जे प्रसिद्ध काय आहे म्हणजे जे फेमस आहे ते काय आहे? फेमस मिसळ आहे, वडापाव आहे, मटकी भेळ आहे आणि लाडू आहे, कळीचे लाडू। हे चार गोष्टी आपल्या फेमस आहे। कळीचे लाडू कशापासून बनतात? ते बेसनमधून, बेसनची शेव करतो आपण, शेवपासून ते लाडू बनवतो। त्याच्यामध्ये साखर कमी असते आणि तेल कमी असतं, शरीराला ते जास्त पौष्टिक असतं। मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या हॉटेलचे जी माहिती आहे ते घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि हे जे हॉटेल आहे याचं लोकेशन चाकण शिक्रापूर रोडवरती, चाकणपासून 6.5 किलोमीटरवरती हे हॉटेल आहे। पाहू शकता मित्रांनो। तर आपण येथील जे फेमस मिसळ आहे त्याची टेस्ट घेणार आहोत आणि नक्कीच आपण चाकणवरून शिक्रापूरला जात असाल तर ह्या हॉटेलला व्हिजिट करा आणि आपले जे कमेंटच्या माध्यमातून आपण आम्हाला कळवू शकता मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो। नमस्कार मित्रांनो। तर आपण टेस्ट करत आहोत, श्रीपाद हॉटेलमध्ये आलेलो आहोत। माझ्या मागे समोर दिसत आहे स्पेशल मटकी भेळ आहे। पाहू शकता कॅमेराच्या माध्यमातून स्पेशल मटकी भेळ आहे, स्पेशल मिसळ आहे मित्रांनो। आणि इथे मिळणारा स्पेशल वडापाव आहे। तर मिसळमध्ये मटकी आहे, दही आहे, कांदा आहे, बुंदी आहे मित्रांनो, पाव दिसतील आपल्याला, नंतर पापड दिसेल। ही स्पेशल
मिसळ आहे, नंतर आपल्याला जे भेळ आहे ते भेळमध्ये पण चुरमुरे असतील, फरसाण असेल, नंतर मटकी असेल, प्याज असेल, वडापाव आहे, वडापावमध्ये पाव आहे, वडा आहे, नंतर त्यांची स्पेशल आमटी आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण याची टेस्ट करणार आहोत. आपण सुरुवातीला भेळची टेस्ट करू. मित्रांनो, नक्कीच आपण या हॉटेलला भेट द्या. एक अमेझिंग टेस्ट आहे, जो की हे भेळ आहे. आपण पाहू शकता अतिशय अमेझिंग चव आहे. आणि आपण या भेळच्या माध्यमातून नंतर आपण मिसळ पण बघू, मिसळला ट्राय करू. त्या हॉटेलची खासियत आहे मित्रांनो, ही जी गर्दी आहे या गर्दीला पाहूनच आपण भेट द्यायला आलो होतो. एक अतिशय फेमस हॉटेल आहे, जे की चाकणवरून शिक्रापूरवर येताना भोसे या गावी आहे. तर आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण नक्कीच या हॉटेलला भेट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.